सर्व नवनाथ भक्तांचे नवनाथ भक्तिसारच्या अध्याय 29 मध्ये स्वागत. मित्रांनो, आपण या अध्यायात पाहणार आहोत भर्तरीनाथांची आता पुढे काय कथा झालेली आहे. जसे की आपण मागील अध्यायात पाहिले की भर्तरीनाथांनी आपली बायको पिंगलाईची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि जो काही त्यांनी नाटकीय वृत्त केले होते त्यामध्ये पिंगला ही स्वतः आत्मदहन केलेले आहे, तिने सती गेलेली आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेस भर्तरीनाथांना कळते त्यावेळेस आता काय होत आहे याची आपण सर्व हकीकत जाणून घेऊयात. श्री गुरु मच्छिंद्रनाथांना गर्भगिरी पर्वतावर ठेवून गोरक्षनाथ त्यांच्याच परवानगीने तीर्थयात्रा करत हिंडू लागले. काही दिवसांनी ते गिरनार पर्वतावर गेले. तेथे दत्तप्रभूंची भेट घेतली, त्यांना आदराने वंदन केले. श्रोते हो, एक गोष्ट इथे सांगू इच्छितो की मी दत्तप्रभूंचा जो निवास आहे तो गिरनार पर्वतावर आजही आहे. त्यामुळे गिरनार जो पर्वत आहे तो गुजरातमधील सर्वात उंच ठिकाण आहे. आपण तेथे आयुष्यामध्ये जीवनामध्ये कधी ना कधीतरी नक्कीच जावे अशी माझी आपल्याला एक विनंती आहे. त्यांना आदराने वंदन केले आणि मच्छिंद्रनाथांचे कुशल वृत्त सांगितले. त्या भेटीत दत्तप्रभूंनी त्यांना भर्तरीच्या जन्मापासूनची सर्व हकीकत सांगितली आणि त्याला शोकमुक्त करून नाथपंथात आणण्याची आज्ञा केली. पहा श्रोते हो, जसे की आपण मागील अध्यायात पाहिले की भर्तरीनाथांचे जे वडील आहेत त्यांनी स्वतः दत्तात्रेयांकडे येऊन आपल्या मुलाला जन्माचे सार्थक करण्यासाठीची विनंती केली होती. त्या निमित्तानेच आता गोरक्षनाथ हे गिरनार पर्वतावर गेल्यानंतर दत्तप्रभूंनी गोरक्षनाथांनाच हे काम दिलेले आहे की भर्तरीनाथाला व्यवस्थित करायचे आहे आणि नाथ दीक्षा द्यायची आहे, नाथपंथात आणायचे आहे. तर त्या जबाबदारीचा स्वीकार करून गोरक्षनाथांनी त्यांचा निरोप घेतला आणि वानसराच्या साहाय्याने अल्पावधीतच ते अवंतीस जाऊन पोहोचले. तेथील स्मशानामध्ये भर्तरीचा अस्थिपंजर देह आणि पत्नीसाठी चाललेली त्याची तडफड पाहून तोही हळहळला. त्यांना शाब्दिक उपदेश करून काहीही साध्य होणार नाही हे लक्षात घेऊन गोरक्षनाथांनी सरळ बाजारात गेले आणि एक मडके विकत घेतले. त्याच्यावर चित्रविचित्र रंगकाम करून ते चांगले चमकवले. त्याचे बाटली असे नाव ठेवले. ते सुशोभित मडके घेऊन ते पुन्हा स्मशानात गेले. तेथे भर्तरीसमोर चालत असताना ठेस लागून खाली पडल्याचे त्यांनी नाटक केले. त्यामुळे त्यांचे मडके फुटले. ते पाहून गोरक्षनाथांनी हंबरडा फोडला. मडक्याचे तुकडे गोळा करत गगनभेदी आक्रोश ते करू लागले. तेव्हा यत्कशीत मडक्यासाठी चाललेला त्यांचा शोक पाहून भर्तरीनाथांना हसू आले. ते म्हणाले, अरे गोसावड्या, त्या दीड दमडीच्या वस्तूसाठी एवढा शोक कशाला करतोस? ती मडकेच आज ना उद्या फुटणारच होते. त्यावर गोरक्षनाथ म्हणाले की माझे दुःख तुला कसे कळणार? ती बाटली माझे सर्वस्व होती. तू नाही का पिंगलेसाठी या मसनवाटीत झुरत बसला आहेस? जन्माला येणारा प्रत्येक जीव आज ना उद्या मरणारच आहे, हे तुला माहीत असूनही तू शोक करतोस. भर्तरी म्हणाला, अरे मातीचे मडके आणि हाडामांसाची स्त्री यांची तुलना तू कशी करतोस? मी तुला हजारो मडके आणून देऊ शकतो, त्याप्रमाणे पिंगला परत येईल काय? त्यावर गोरक्षनाथ म्हणाले, का नाही? मी तुझ्यासमोर हजारो पिंगला उभ्या करू शकतो. यावर पैंज लावतोस का? बोल. भर्तरीचा त्यांच्यावर विश्वास बसला नाही. ते इरेला पेटले आणि म्हणाले, तू तसे करू शकलास तर मी माझे सर्व राज्य तुला देण्याचे वचन देतो. ते ऐकून गोरक्षनाथांनी कामिनी अस्त्राचा जप करून पिंगलेच्या नावाचे भस्म फेकताच स्वर्गातून लक्षावधी पिंगला खाली उतरल्या आणि भर्तरीला वेष्टून उभ्या राहिल्या. ते पाहून भर्तरी आश्चर्याने थक्क झाले. त्या दृश्यातील खरे खोटेपणा पाहण्यासाठी त्यांनी त्यांच्यातील काही जणींना संसारातील गुप्त गोष्टी विचारल्या. त्या पिंगलांनी त्यांच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. तेव्हा एक पिंगला त्यांना उपदेश करत म्हणाले की नाथ, माझ्या दुःखाने व्यथित होऊन तुम्ही स्वतःला 12 वर्ष कष्ट करून घेतलेत, पण त्यातून काय लाभ झाला? मी पतिव्रता धर्माचे पालन करून स्वहित साधले, तेव्हा तुम्हीही अशाश्वताच्या मागे न लागता मोक्षमार्गाचा अवलंब करून जीवनाचे सार्थक करा. ते ऐकून भर्तरीचे डोळे उघडले. ते गोरक्षनाथांच्या पाया पडण्यासाठी धावले, पण त्यांना तसे करू न देता त्यांचा त्यांनी हात धरला व म्हणाले की माझे गुरु मच्छिंद्रनाथ दत्तप्रभूंचे शिष्य आहेत आणि तुलाही त्यांनीच अनुग्रह दिलेला आहे. म्हणून गुरुचा गुरुबंधू या नात्याने तू मला गुरुस्थानीच आहेस. आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी भर्तरीला नमस्कार केला. त्यानंतर भर्तरीची परीक्षा घेण्यासाठी ते म्हणाले, आता तू काय करायचे ठरवले आहेस? तुला पिंगलेसह राज्यसुखाचा उपभोग घ्यायचा आहे? भर्तरी म्हणाले, मी तुमच्या चाट योग सामर्थ्य पाहिले आहे आणि माझा भवभ्रम गेला. आता संसार सुख नको आणि ते कष्टही नकोत. मी योग अभ्यास करीन, पण तत्पूर्वी श्री गुरु दत्तात्रेयांची भेट घडवून मला धन्य करा. तसेच माझे राज्यवैभव स्वीकारून मला मोकळा करा. ते ऐकून गोरक्षनाथांना परम आनंद वाटला.
मग भर्तरींच्या सांगण्यावरून गोरक्षनाथांनी सर्व पिंगला दृश्य केला आणि त्यांच्या समवेत नगरात प्रवेश केला. तेथे विक्रमाची भेट घेऊन सर्व वृत्तांत निवेदन केला आणि पुढील कार्यही सांगितले. तेव्हा विक्रमाने त्यांना भर्तरीची प्रकृती पूर्ववत होईपर्यंत 6 महिने येथेच राहावे अशी विनंती केली. पण तेथील वास्तव्यात भर्तरीचे मन पालटले तर मोठी पंचायत होईल असे सांगून गोरक्षनाथांनी त्यांच्या प्रस्तावास नकार दिला. इकडे भर्तरी गोरक्षाबरोबर जाणार ही वार्ता राजवाड्यात पसरताच त्यांच्या बायकांचा आनंदावर विरजण पडले. त्या गोरक्षनाथांच्या नावाचे ते बायका बोटे मोडू लागल्या. विक्रमाच्या आग्रहास्तव गोरक्षनाथ 3 दिवस तेथे राहिले. 4थ्या दिवशी भर्तरीला घेऊन ते जाण्यास निघाले. तेव्हा विक्रमाने त्यांची आनंदाने रवानगी केली. त्या प्रसंगी त्यांच्या स्त्रियांनी खूप आक्रोश केला, पण कोणीही त्यांची सांत्वन केले नाही. काही अंतर गेल्यावर गोरक्षनाथ त्याला म्हणाला की राज्यवैभव ही एक अद्भुत गोष्ट आहे. त्याच्या त्यागाने तुला स्वस्थ वाटत असेल तर तू अजूनही माघारी जाऊ शकतोस. त्यावर भर्तरी म्हणाला की मला संसाराचा पुरता वीट आलेला आहे, आता परत फिरणे नाही. तेव्हा त्यांचा निश्चय पाहण्यासाठी गोरक्षनाथांनी त्यांना जतीची दीक्षा दिली आणि आपली झोळी त्यांच्याकडे सोपवून त्यांच्याच स्त्रियांकडे भिक्षेसाठी पाठवले. अलख निरंजन घोष करून ते अंतःपुरात प्रवेश केला. तेव्हा त्यांच्या स्त्रियांनी अनेक प्रकारे समजावून त्यांना त्यांच्या हेतूपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी क्रोधाने कुबडी उगारून त्यांना हकलून दिले आणि गोरक्षनाथांकडे ते परत आले. ते पाहून गोरक्षनाथांना त्यांची संसार सक्ती नाहीशी झाल्याची खात्री पटली. त्यांनी मंत्रयोगाने भर्तरीचा अशक्तपणा घालवला आणि वायुवेगाने गिरनार पर्वत गाठला. तेथे दत्तप्रभूंची भेट घेऊन सर्व वृत्त त्यांना सांगितले. दत्तप्रभूंनी त्या दोघांना मोठ्या प्रेमाने जवळ घेतले. तर अशा प्रकारे मित्रांनो, नवनाथ भक्तिसारचा अध्याय 29 इथे समाप्त झालेला आहे. पुढील अध्यायात आता आपण पाहूयात की आता भर्तरीनाथांना दत्तात्रय काय सांगत आहेत. तसेच भर्तरीनाथांचा आता विद्याभ्यास चालू होणार आहे आणि चौरंगीनाथ जे आहेत त्यांचे पूर्ववृत्त आपण इथे पुढील अध्यायात पाहणार आहोत. मित्रांनो, छोटीशी विनंती आहे की जर आपण इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका. धन्यवाद.